नमस्कार. मी तुमच्यासोबत आज शेअर करीत आहे आयुर्वेदिक चहा. त्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेले लिंबोणीचा पाला, पेरूचं पान, 2 लवंगा, 2 वेलची, गूळ, तुळस, पुदिना आणि गुळवेल आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण थोड्या. मी तुम्हाला इथे 2 प्रकारचे चहा दाखवणार आहे. हे दुसऱ्या चहाचं साहित्य आहे. लिंबाचा पाला म्हणजे आपली लिंबोणी, साखर, लिंबू, वेलची, लवंग, गुलाबाच्या पाकळ्या, तुळस, गुळवेल आणि एक पेरूचं पान. तर आपण आता इथे 1 ग्लास पाणी घेतलेले, ते गरम करायला ठेवले. आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आपलं पाणी उकळी आलेली पाण्याला आपण त्यात सर्व साहित्य टाकून घेऊया. चहा हे पित्तवर्धक आहे, ॲसिडिटीला बढावा देतं आणि आपली भूक कमी करतं. आपण नेहमी जो चहा पितो ना, जास्त चहा पावडर वापरतो, त्याच्यात दूध वापरतो, खूप उकळतो, तो चहा काही आरोग्याला चांगला नाही आहे. त्यामुळं चहा कमी करावा. त्याच्यानं आपलं पाचकस्राव कमी होतो. आपल्या लिव्हरवर पण असर करतो तो चहा आणि आपले पचनतंत्र पण बिघडवते. त्यामुळं असा आयुर्वेदिक चहा पीत जा. आजकाल प्रत्येकाच्या किचन गार्डन आहे, टेरेस गार्डन आहे, तिथे आपण लिंबाचं झाड लावतोच. पेरूचं वगैरे झाड असतं. नाही पेरूचं मिळालं तर लिंबाचं झाड प्रत्येकाकडे असतंच. तुळस असते, पुदिना असतो, गुलाब असतो. त्यामुळे असा चहा नक्की ट्राय करा तुम्ही. चहा पावडर एकदम किंचितशी टाकलेली आहे मी. नाही टाकली तरी पण फक्त हा चहा एकदम छान सुगंध येतो याला. जास्त काही उकळी घ्यायची नाही, 1च मिनिट उकळी घ्यायची आणि गॅस बंद करायचा. चांगली उकळी आलेली आहे इथं. आता चांगली उकळी आलेली. आता आपण याच्यावर गॅस बंद करून झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवून 1 मिनिट राहून द्यायचं, म्हणजे जे काही आपण सगळं टाकलेलं आहे ना वस्तू त्याच्यात, त्याचा अर्क त्यात उतरेल. गुळवेलाचं महत्त्व तर आपल्याला कोरोनाने शिकवलेलंच आहे. तसं रोजही हा चहा आरोग्यासाठी चांगलाच आहे. आता आपण गाळून घेतलेला आहे चहा आणि त्याच्यात आपण, तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबाचे 3 ते 4 थेंब टाकले तर चालतील, नाही टाकले तरी चालते. लिंबू पण आरोग्यासाठी आपल्या चांगलंच आहे. जर दुधाचा चहा करायचा असेल तर लिंबू अवॉइड करा आणि दूध टाका. बघा आपला चहा तयार आहे. आता आपण दुसरा चहाचा प्रकार बघणार आहोत. सेम प्रोसेसमध्ये करून घेणार आहे. यासाठी पण मी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. तुम्हाला कमी जास्त काय बनवायचं असेल तर तुमच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता सगळं मी तेच साहित्य रिटर्न टाकणार आहे. आजकाल ग्रीन टीचं महत्त्व खूप आहे. सगळेच लोक ग्रीन टी पितात, पण आपण हा घरच्या घरचा आयुर्वेदिक चहा आहे ना, घरच्या घरी आपण बनवू शकतो. रोज सकाळी एकदम मूड फ्रेश होणार हा चहा पिऊन. आणि जर तुमच्या तोंडाला अशी चव नसेल किंवा आपल्याला मरगळ वाटते, कधी आजारी असतो आपण, तर हा चहा आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे. आता मी तर गूळ घेतलेला आहे. आता याला आपण चांगली उकळी घेऊया. हा चहा आपलं पित्त वाढवत नाही. याच्यात जो आपण लवंगचा वापर केलेला आहे ते आपलं पित्त कमी करते. चहा पावडर एकदम किंचितशी टाकलेली आहे, जास्त नाही टाकलेली. ज्यांना भूक लागत नाही, ज्यांना पित्त जास्त होतं, त्यांनी हा चहा नक्की ट्राय करा. आता इथं आपल्याला उकळी आलेली आहे आपल्या चहाला. आता आपण गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवूया. 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 1 मिनिट झालेले. आता मी झाकण काढलेलं आहे आणि आपण चहा गाळून घेऊया. आता इथे मी 2 ग्लास घेतले. पहिला आपण चहा बनवलेला तो त्या ग्लासमध्ये. आता आपण दुसरा पण चहा गाळून घेऊया. तुम्हाला जर दूध ॲड करायचं असेल तर करू शकता. आता आपण वरतून लिंबाचे 3 ते 4 थेंब टाकून घेऊया. आपल्या आरोग्यासाठी एकदम बेस्ट आणि आयुर्वेदिक चहा तयार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा.